Hello friends, I am Jayant Ingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Ingle. माझ्या प्रत्येक व्हिडिओची सूचना आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आज आपण घेऊन येत आहोत 12वीचा नवीन टॉपिक द कॉप अँड द अँथम. हा लेसन ओ हेनरी या अमेरिकन लेखकाने लिहिलेला आहे. लेसन सुरू करण्या अगोदर आपण ओ हेनरीची माहिती बघूया. ओ हेनरी हा एक अमेरिकन लेखक आहे. ओ हेनरी याचं खरं नाव विल्यम सिडनी पोर्टर असे आहे. लिखाण करीत असताना त्याने त्याच्या पेन नेम टोपन नाव ओ हेनरीने रायटिंग केले. त्याने हॉस्टन पोस्ट नावाच्या न्यूजपेपरमध्ये एक रिपोर्टर, कॉलमनिस्ट म्हणजे स्तंभलेखक व कधीकधी कार्टूनिस्ट म्हणून काम केलेले आहे. आपली आजची स्टोरी किंवा लेसन द कॉप अँड द अँथम ही ओ हेनरी याच्या सर्वोत्तम कथांपैकी एक आहे. त्याच्या रायटिंगच्या शैलीबद्दल लोक त्याला स्माईल विथ टीयर्स अशी टर्म किंवा संज्ञा वापरतात. अश्रूंसोबत हास्य. त्याच्या कहाणीला तो नेहमी वेगळे वळण देत असतो. विशेषतः त्या स्टोरीच्या एंडला तो वेगळे वळण देत असतो. त्याचा एंड हा सरप्रायझिंग असतो. आजच्या स्टोरीमध्ये सोफी नावाचे एक मुख्य पात्र आहे. ह्या व्यक्तीची पार्श्वभूमी क्रिमिनल आहे. तो व्हॅगाबॉन्ड म्हणजे होमलेस, घरदार नसलेला भटका असा व्यक्ती आहे. तीव्र थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याच्याजवळ स्वतःचं असं काही घर नाही. म्हणून पोलिसांनी आपल्याला पकडून घेऊन जावं व आपला थंडीपासून बचाव होईल यासाठी तो प्रयत्न करत असतो. ज्या जेलमध्ये त्याला डांबावंसं वाटते त्याला तो विंटर आयलँड असं म्हणतो. पोलिसांनी पकडावं यासाठी तो वेगवेगळे प्रयत्न करीत असतो, पण त्याला पोलीस निग्लेक्ट करतात किंवा तो सुटून जात असतो. असं छान विनोदी पद्धतीनं ही कथा मांडलेली आहे. पण या कथेचा शेवट आपल्या मनाला लागून जात असतो. चला तर आपण बघूया स्टोरी द कॉप अँड द अँथम. या स्टोरीचा आपण पॅसेज वाईज मिनिंग बघूया. दरम्यानच्या काळात डिफिकल्ट वर्डचे मिनिंगसुद्धा सांगितले जातील. व्हिडिओ पॉज करा आणि नोटबुकमध्ये तुम्ही त्या डिफिकल्ट वर्डचे अर्थ लिहून काढा. पहिला पॅसेज लेसनच्या सुरुवातीला बघा. सोफी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रोल्ड आउट ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ एस्पाल्ट पासून पुढच्या पेजवर 29 पेजवर. सेकंड पॅसेज सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइस्ड इथपर्यंत. सुरुवातीला आपण आपल्या स्टोरीच्या टायटलचा मिनिंग बघूया. द कॉप म्हणजे पोलीस. अमेरिकन इंग्लिशमध्ये पोलीस यांना कॉप म्हणतात. आणि अँथम म्हणजे ईश्वर चिंतनासाठी केलेली प्रार्थना. पोलीस व ईश्वर चिंतनासाठी केलेली प्रार्थना. चला तर सुरुवात करूया. आपल्या स्टोरीचा मुख्य नायक सोफी याने त्याचा बेंच सोडलेला होता. सोफी लेफ्ट हिज बेंच. त्याला घर नसल्याने तो या बेंचवरच आपलं आयुष्य कंठित होता. तिथंच आयुष्य काढत होता. तो बेंच म्हणजे त्याचं घरच होतं. त्याने तो बेंच सोडलेला आहे आणि तो रमत गमत स्ट्रोल आउट ऑफ द स्क्वेअर त्या चौकापर्यंत आलेला आहे की जिथे दोन महत्त्वाचे रस्ते पॅरलल आहे. रस्त्यांची नावं दिलेली आहे ब्रॉडवे आणि 5th ॲव्हेन्यू. ॲव्हेन्यू म्हणजे असा लांब रस्ता आहे की त्याच्या दुतर्फा झाडे आहेत. ही न्यूयॉर्कच्या रस्त्यांची नावे आहेत. अर्थात या स्टोरीमध्ये न्यूयॉर्क या शहराचा उल्लेख आहे. बघा इथे एक शब्द आलेला आहे सी ऑफ एस्फाल्ट. सी ऑफ एस्फाल्ट म्हणजे डांबराचे समुद्र. असं का म्हटलेलं असेल? कारण न्यूयॉर्कची ब्रॉडवे आणि 5th ॲव्हेन्यू नावाचे जे रस्ते आहेत ही खूप लांब लांब आणि खूप मोठी मोठी अशी रस्ते आहे, फेमस रस्ते आहे आणि ही डांबराची आहे. म्हणून तो इथे म्हणतो की डांबराच्या समुद्रातून तो जात असतो. आता ब्रॉडवे रस्त्यावरून वळून तो एका लक्झरियस कॅफेजवळ थांबतो. आता इथे लक्झरियस कॅफे असा शब्द आलेला आहे. अशी हॉटेल किंवा कॅफे की जी श्रीमंत व उच्चभ्रू लोकांसाठी असते. पुढचा पॅसेज बघा. सोफीजवळ एक कॉन्फिडन्स होता. त्याच्या आतील कोटाचे खालील बटन व्यवस्थित त्याने अपवर्ड केलेलं आहे, वर केलेलं आहे. वेस्ट म्हणजे जॅकेट. त्याने छान दाढी केलेली होती. शेवन म्हणजे दाढी केलेली असणे. त्याचा कोट हा ट्रिम होता.
ट्रिम म्हणजे नीटनेटका. त्याला एक काळा बो होता. तो बो म्हणजे काय, कॉलर खाली एक फुलासारखं असते ते म्हणजे बो. तो त्याला एका मिशनरी लेडीने दिलेला होता. चर्चमधील एका लेडीने दिलेला होता. केव्हा दिला होता? थँक्स गिविंग डेला प्रेझेंट दिला होता. नोव्हेंबरच्या 4थ्या मंगळवारी थँक्स गिविंग डे हा साजरा केला जातो आणि त्या दिवशी त्या मिशनरी लेडीने त्याला हा बो प्रेझेंट दिलेला होता. जर तो कोणालाही शंका न येता या रेस्टॉरंटमध्ये घुसून जेवणाच्या टेबलापर्यंत जरी पोहोचला तरी त्याचे सक्सेस होते, तो त्याला यश मानणार होता, असं तिथं म्हटलेलं आहे. त्याच्या कपड्यांचा अवतारच तसा होता. त्याच्या कपड्यांचा अवतार असा होता की वरील शर्ट कोट अगदी व्यवस्थित होते आणि त्याची पॅन्ट जी होती ती बरोबर नव्हती, व्यवस्थित नव्हती. टेबलावर पोहोचून बसल्यास त्याचा फक्त वरचाच भाग दिसेल आणि तो जर दिसला तर त्याला म्हणतील की हा कोणीतरी चांगला व्यक्ती दिसतोय, चांगला उच्चभ्रू व्यक्ती दिसतोय. परंतु त्याची पॅन्ट जी आहे ती कशी आहे, ती मडकी आहे, फाटलेली आहे. वेटरलाही शंका येणार नाही अशा पद्धतीने तो प्रयत्न करेल. तिथे त्याच्याबद्दल तो विचार करत असतो. असा विचार करत असताना मी रानटी बदकाचे भाजलेले मटण खाईल, एक बॉटल वाईन पिईल, त्यानंतर चीज, त्यानंतर एक कप कॉफी व एक मस्तपैकी सिगार ओढेल. त्या सिगारासाठी $1 पुरेसं आहे. त्याला जास्त बिल येईल इतकं काही करायचं नव्हतं. म्हणजे कॅफे मॅनेजमेंटने त्याला मारझोड करावी इतकं तो काही खाणार नव्हता. तो छानपैकी पोटभर जेवून विंटर आयलँडपर्यंत पोहोचेल असा तो विचार करत होता. त्याला त्या हॉटेल किंवा त्या कॅफेचे बिल द्यायचे नव्हते. अशा प्रकारे तो एक प्रकारे गुन्हा होईल. पर्यायाने पोलीस त्याला पकडून घेऊन जातील व त्याचा विंटर आयलँडवर म्हणजे जेलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होईल. पहिल्या पॅसेजमध्ये सोफी विचार करतोय की रेस्टॉरंटमध्ये कॅफेमध्ये कसं पोचायचं आणि कसं पोट भरून जेवायचं, त्यानंतर बिल न देता आपण गुन्हा कसा करायचा व कॅफे मॅनेजमेंट आपल्याला पोलिसांच्या हवाले कसे करतील, हे सर्व काही तो विचार करत असतो. सोफी जसा रेस्टॉरंटच्या दरवाजाजवळून प्रवेश करतो तर तिथल्या हेड वेटरची त्याच्या टॅटर ट्राउझर्स आणि डिकेडंट शूजवर नजर पडते. टॅटर ट्राउझर म्हणजे जीर्ण झालेली ट्राउझर्स पॅन्ट आणि डिकेडंट शूज म्हणजे फाटलेल्या बुटावर. त्याला बघताच त्याने त्याचा स्ट्रॉंग हात रेडी केलेला आहे. का रेडी केलेला असेल तर त्याला मॅसेज देण्यासाठी, आता मी तुला मारेल, तू इथून निघ. आणि जसं सोफीने त्याला बघितलेलं आहे त्याला तो शांत मेसेज कळून गेलेला आहे आणि सोफी जसा आलेला होता त्याच पावलाने बाहेर निघालेला आहे आणि तो परतलेला आहे. तो कुठे परतला आहे? साईड वॉकवर, फुटपाथ. साईड वॉक म्हणजे फुटपाथ. त्याचं लाजिरवाणं नशीब होतं की त्याला ते मलाड रोस्टेड मटण मिळालेलं नाही. इथं इग्नोबल नावाचा शब्द आलेला आहे, लाजिरवाणा. इथे काही शब्द आलेले आहेत. आय फेल अपॉन म्हणजे नजर जाणे. दुसरा शब्द कन्व्हेड हिम इन सायलेन्स, शांततेत मेसेज दिला. तिसरा अवर्टेड म्हणजे टाळला, अवॉइडेड. पुढे बघा, ब्रॉडवे रस्त्यावरून सोफी टर्न ऑफ झालेला आहे म्हणजे वळालेला आहे. टर्न ऑफ म्हणजे वळालेला. आणि त्याची त्या आयलँडला जेलमध्ये जाण्याची तीव्र इच्छा होती. कॉवेटेड म्हणजे तीव्र इच्छा. पण तिथे जाणे काही सोपं नव्हतं. त्या लिंबोमध्ये जाण्यासाठी, त्या जेलमध्ये जाण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी त्याला दुसरी युक्ती सुचवावी लागेल. इथं डिवाइस म्हणजे सुचणे. लिंबो म्हणजे स्वर्ग आणि नरक यांच्या दरम्यानची बाँड्री. जेल म्हणजे काय तर त्याच्यासाठी नरक होतं, कोणालाही ते नरक असेल. परंतु त्याच्यासाठी या विंटरमध्ये, या थंडीपासून बचावासाठी ते स्वर्गसुद्धा होतं, म्हणून तो त्याला लिंबो म्हणतोय. सोफी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन होऊन जेलवर जाण्याचा वेगवेगळा प्रयत्न करत असतो. त्यातील त्याचा हा पहिला प्रयत्न फसतो. आता आपण दुसऱ्या पॅसेज बघू. दुसऱ्या पॅसेजमध्ये तो वेगळा प्रयत्न करतो. पॅसेज बघू.
ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक. इथून तर खाली बघा, विथ डिस्गस्ट इन हिज हर्ड ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल इथपर्यंत. आता सोपी ज्या ठिकाणी उभा होता तिथंच कॉर्नरला 6th Avenue रस्त्यावर एक दुकान होतं. त्या दुकानाच्या खिडकीला काचेची तावदानं लावलेली होती व काचेच्या तावदानाच्या मध्ये वस्तू विक्री करण्यासाठी ठेवलेल्या होत्या. याचा उद्देश काय की रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तींना, लोकांना त्या वस्तू दिसाव्या, आकर्षक पद्धतीने दिसाव्या. त्या दुकानात इलेक्ट्रिक लाईटसुद्धा लावलेली होती, त्यामुळे ते अधिकच आकर्षक दिसत होतं. आता सोपीच्या डोक्यामध्ये एक वेगळी ट्रिक होती, युक्ती होती. त्याने एक दगड घेतला आणि ते काचावर फेकून मारला. डॅशड इट म्हणजे फेकून मारला. ते काचेच्या फुटलेल्या आवाजाने लोक धावत पडत तिथं आली. त्या लोकांच्या मध्ये सर्वात पुढे कोण होतं तर एक पोलिसमन होता. सर्व तिथं जमली, परंतु हा पठ्ठ्या सोपी त्याच्या खिशात हात घालून मस्तपैकी शांतपणे उभा होता. स्थिर म्हणजे शांत. त्याने त्या पितळी बटनांकडे बघून स्माईल केली. इथे बघा, इनडायरेक्टली पितळी बटन असे शब्द वापरलेले आहे. याचा अर्थ काय की त्यावेळेस अमेरिकन पोलीस पितळी बटणे असलेले शर्ट घालायचे, परिधान करायचे, म्हणून डायरेक्ट पोलीस न म्हणता पोलिसांना इनडायरेक्टली उद्देशून म्हटलेलं आहे. एक लेखकाची लिखाणाची शैली असते. ॲजिटेटली तो पोलीस म्हणतो की हा काच फोडणारा कुठे गेला. ॲजिटेटली म्हणजे गोंधळून किंवा त्रासून. आता तिथं सोपी एकदम फ्रेंडली व्हॉईसमध्ये म्हणतो, डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट. तुम्हाला असं वाटत नाही का मी हे केलं असेल. तो पोलिसमन सोपीकडे बघतसुद्धा नाही व एक क्ल्यू म्हणून सुद्धा त्याच्याकडे तो पाहत नाही. कारण पोलीस विचार करीत असावा की हा गुन्हेगार असता, याने जर काच फोडली असती तर हा पडून गेला असता. तो पोलिसांशी अशी चॅटिंग का करत बसला असता. इथं स्मॅश म्हणजे तोडणे. त्या पोलिसमनला एका कारच्या मागे पडणारा व्यक्ती दिसतो. ॲक्च्युली तो व्यक्ती कारला पकडण्यासाठी पडत असतो. पोलिसमन त्याची क्लब म्हणजे काय, काठी काढून त्याचा पाठलाग करतो. परस्यूट म्हणजे पाठलाग. सोपी विथ डिस्गस्ट इन हिज हर्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. सोपीला अजून वाईट वाटते. डिस्गस्ट म्हणजे वाईट, की स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करून देण्याचे त्याचे 2 प्रयत्न हे फेल गेलेले आहेत. पुढचं पॅसेज. ऑन द ऑपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज ए रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. पासून पुढच्या पेजवर बघा. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लाफ्ड अँड वॉक्ड डाऊन द स्ट्रीट. इथपर्यंत. आता सातत्याने प्रयत्न करत असलेला सोपी 3ऱ्या प्रयत्नात आहे. आणि 3ऱ्या प्रयत्नात काय होते आपण बघूया. आता रस्त्याच्या समोर ऑपोजिट साईडला एक रेस्टॉरंट होतं. तिथे ग्रेट प्रिटेन्शन असं काही नव्हतं, म्हणजे भपकेबाज किंवा आकर्षक. ग्रेट प्रिटेन्शन म्हणजे आकर्षक किंवा भपकेबाज. म्हणजे रेस्टॉरंट अगदी साधाबाद होतं. तिथे एक वाक्य आहे, इट केटर्ड टू लार्ज ॲपेटिटीज अँड मॉडेस्ट पर्सेस. अगदी कमी पैसे असलेल्या अनेक जणांची ते रेस्टॉरंट भूक भागवत असे. तिथलं क्रॉकरी म्हणजे भांडे व वातावरण अगदी साधं होतं. त्याचप्रमाणे तिथलं जे जेवण, सूप व न्यापरी म्हणजे टेबलावर टाकायचे कपडे, हे सुद्धा अतिशय थिन होते. थिन म्हणजे साधं होतं. सोपी त्या रेस्टॉरंटचा काय घेतो, बिटूक. त्याने आसरा घेतलेला आहे. बिटूक म्हणजे आसरा घेतला. तिथं त्याने खाण्यासाठी काही गोष्टी घेतलेल्या आहेत. काय बीफ स्टिक म्हणजे मटन. फ्लॅपजॅक केकचं नाव आहे, जो ओट्स, सायरप आणि बटर टाकून बनवतात. पुढे दिलं आहे डोनट्स म्हणजे गोल केक. त्यानंतर काय दिलं तिथं, पाय म्हणजे हा सुद्धा केकचाच प्रकार आहे, जो फळ व भाज्यांनी बनवलेला असतो. हे सगळं त्याने कन्झ्युम केलेलं आहे. कन्झ्युम म्हणजे खाल्लेलं आहे. आता जेवण झाल्यानंतर तो वेटरला बोलवतो आणि त्याला म्हणतो, ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायन्युटेस्ट कॉईन अँड हिमसेल्फ वर टोटल स्ट्रेंजर्स. मायन्युटेस्ट कॉईन म्हणजे काय, कमी पैसे. तो सांगतो वेटरला की माझ्याजवळ मायन्युटेस्ट कॉईन म्हणजे माझं कमी पैसे आहेत आणि मी इथं स्ट्रेंजर्स आहे. इथं मला कोणीही ओळखत नाही. म्हणजे मी कोणाच्याकडून उसने पैसे घेऊ आणि तुम्हाला देऊ असंही काही होणार नाही. पुढे तो वेटरला म्हणतो,
नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉप. याचा अर्थ काय की लवकर कामाला लाग आणि कॉपला बोलव, पोलिसांना बोलव. अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग, आणि माझ्यासारख्या जेंटलमॅनला वाट बघायला लावू नको, मला ताब्यात देऊन टाक पोलिसांच्या. तेव्हा तो वेटर त्याला रिप्लाय देतो, नो कॉप फॉर यू, तुझ्यासाठी पोलिसांची गरज नाही. त्याचा आवाज जो आहे बटर केकसारखा सौम्य व त्याचे जे डोळे आहेत ते मॅनहॅटन कॉकटेल्स म्हणजे काय व्हिस्कीमध्ये टाकलेल्या चेरीसारखे बारीक होते. तितक्या तो वेटर हे कोण असं म्हणून दुसऱ्या वेटरला बोलवतो आणि हे दोन वेटर त्याचा कान पकडून कॅलॉस पेवमेंटला फेकून देतात. कॅलॉस म्हणजे कडक सिमेंटचा, पेवमेंट म्हणजे फुटपाथ. फुटपाथवर पडलेला किंवा पेवमेंटवर पडलेला सोपी आता जॉईंट बाय जॉईंट उठतो आहे. पहिल्यांदा पायातून कमरेतून उठत मग तो सरळ होतो आहे, जणू काही कार्पेंटरच्या रूलप्रमाणे. त्याचे कपडे हे डस्टेड म्हणजे काय धुळीने माखलेले होते. स्वतःला अरेस्ट करून घेणे आता त्याच्यासाठी एल्युझिव्ह ड्रीम झालेले होते. एल्युझिव्ह ड्रीम म्हणजे कठीण स्वप्न, न सापडणारे स्वप्न. आता आयलँड म्हणजे जेलमध्ये जाणे त्याच्यासाठी खूप कठीण झालेले होते. आता ड्रग स्टोअरसमोर 2 दुकाने सोडून पोलिसमन उभा होता आणि तो त्या सोपीला बघतोय. आता त्याला पकडण्याऐवजी तो गमतीने त्याला हसतोय आणि हसल्यानंतर तो तिथून निघून गेलेला आहे. आता रेस्टॉरंटमध्ये बिल न भरता आपण आता पोलिसांच्या स्वाधीन होऊ हे सुद्धा स्वप्न आता त्याचं भंगलेलं आहे आणि त्याचा 3रा अटेम्प्ट जो आहे तो सुद्धा फेल गेलेला आहे. पुढचं पॅसेज. सोपी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम डेटफुल एन्चantमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्युन टू अरेस्ट पासून खाली बघा. ही बटन्ड हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड इथपर्यंत. आता सोपीला अचानक भीतीने पकडले होते. सीज्ड म्हणजे पकडले. त्याच्या मनात भयानक ड्रेडफुल एन्चantमेंट निर्माण झाली. त्याच्यामध्ये एक भीती निर्माण झाली. ड्रेडफुल म्हणजे भीती, की अशी एखादी जादू असेल का की ती मला पोलिसांकडे स्वाधीन करण्यासाठी दूर करते आहे, का मी अरेस्टच होणार नाही असा तो विचार करतो. त्याला कारणही तसंच होतं, कारण त्याला शेल्टर नव्हतं, त्याला घर नव्हतं, स्वतःचं घर नव्हतं. आता थंडीची तीव्रतासुद्धा वाढलेली होती आणि ते आयलँड म्हणजेच जेल ही एकमेव अशी जागा होती की तिथे तो सेफ राहू शकेल, खायला प्यायला मिळेल आणि त्या थंडीपासून त्याचा बचावसुद्धा होईल. He was in a state of panic and when he came upon another policeman lounging grandly in front of a glittering theater. एक वाक्य आहे तिथं. आता पुढे त्याला दुसरा अजून पोलिसमन दिसतोय. बघा तुम्हाला आढळते की वारंवार याला पोलिसमन का दिसतोय. ॲक्च्युली तोच मुद्दाम होऊन पोलिसमनच्या आजूबाजूला फिरतोय. कशासाठी? स्वतःला अटक करून घेण्यासाठी तो संधी देतोय. हा पोलीस जो आहे हा एका ग्लिटरिंग थिएटरजवळ खुर्चीत आराम करीत बसलेला आहे. इथे एक शब्द आलेला आहे लॉन्जिंग. लॉन्जिंग म्हणजे आराम करणे. ग्लिटरिंग थिएटर म्हणजे एका पॉश चकाचक अशा थिएटरच्या समोर तो बसलेला आहे. ही कॉट ॲट द इमिजिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट म्हणजे काय की विचित्र वागताना त्याने पकडले. बेकायदेशीर वागल्याबद्दल एखादा त्याला धागा भेटलेला आहे आणि त्याला पकडले. त्या साईडवॉकवर त्या फुटपाथवर सोपीने आता निरर्थक जोरजोरात पिलेल्या माणसाप्रमाणे एल करायला सुरुवात केली आहे. YELL एल म्हणजे आरोड्या मारायला सुरुवात केली आहे. गिबरिश म्हणजे निरर्थक आरोड्या मारायला सुरुवात केली आहे. ही डान्स तो नाचायला लागला आहे. हाऊल्ड आक्रोश करायला लागला आहे. रेवळ म्हणजे आरोड्या मारल्या आणि तिथलं वातावरण डिस्टर्ब द स्काईज म्हणजे वातावरण डिस्टर्ब केलेलं आहे. त्याला बघताच पोलिसमन हा त्याची क्लब ट्वर्ल म्हणजे काय फिरवणे, त्याची काठी क्लब फिरवत आलेला आहे आणि तो त्या सोपीकडे वळलेला आहे आणि तो तिथे येऊन थांबतो आणि उलट तिथे असलेल्या लोकांना सिटिझनला सांगतो, "टीस वन ऑफ देम ए लेट सेलिब्रेटिंग द गूज एग they give to the Hartford College noisy but no harm. We have instructions to let them be." तो म्हणतो
की हा एक येल विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. येल नावाचं एक विद्यापीठ आहे की ज्यांनी हार्टफोर्ड कॉलेजला फुटबॉलच्या मॅचमध्ये हरवलेलं आहे. आणि फुटबॉलच्या मॅचमध्ये या येल विद्यापीठाने हरवलेलं असताना हार्टफोर्ड कॉलेजला त्यांनी एकसुद्धा गोल करू दिला नाही आणि मॅच जिंकलेली आहे. हा गूस एग म्हणजे राजहंस पक्षाचं अंड, गूस म्हणजे राजहंस, हा लिटरली मिनिंग म्हणून आलेला नाही आहे. तर हार्टफोर्ड कॉलेजने 0 गोल केलेला आहे. हा घूस एक म्हणजे काय? 0. तो पोलीस म्हणतो की हे येल विद्यापीठाचे मुलं आहेत, त्यापैकी हा एक आहे, हा सेलिब्रिटी म्हणजे सेलिब्रेशन करतोय मॅच जिंकल्याबद्दल. हे नॉइजी आहे, हे गोंधळ करतात, बट नो हार्म, पण त्यांचा काही त्रास नाही. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट डेम बी. आम्हाला गव्हर्नमेंटकडूनच सूचना आलेल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांना गोंधळ करायचा असेल करू द्या. सध्या त्यांचा दिवस आहे, मॅच जिंकलेली आहे, त्यामुळे आता आम्ही काही करू शकत नाही, असं तो पोलीस त्या नागरिकाला सांगतोय. डिस्कन्सोलेट म्हणजे नाराज, दुःखी. आता सोपी जो आहे तो काय झाला आहे, दुःखी झालेला आहे. आणि त्याने अनव्हेलिंग रॅकेट हे निरर्थक जाळं जे रचत होता तो पोलीस समोर आणि पोलिसांनी त्याला पकडावं म्हणून, हे आता जाळं त्याने बंद केलेलं आहे किंवा त्याने ठरवलं आहे आता मी आता हे भरपूर झालं, आता बंद करतो मी हे. वुड नेव्हर पोलिसमन ले हँड्स ऑन हिम. हे पोलीस आता मला कधीही घेऊन जाणार नाही असं त्याला वाटायला लागते. इन हिज फॅन्सी, आणि त्याच्या कल्पनेमध्ये त्याला असं वाटायला लागलं आहे हे अनअटेनेबल आर्केडियासारखं झालं आहे की स्वर्गातील नंदनवनात जाण्यासारखे असाध्य झालेलं आहे. अनअटेनेबल म्हणजे असाध्य, आर्केडिया म्हणजे नंदनवन. आता असा विचार करत असताना त्याने त्याच्या थीन कोट, बारीक कोटाचं बटन जे आहे ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. बाहेर चिलिंग विंड व्हायला लागलेली आहे, थंडी वाढलेली आहे. चला आता सोपीचा चौथा प्रयत्नसुद्धा फेल गेलेला आहे. त्याने दारोड्याचं नाटक केलं होतं, जोरजोरात आरोळ्या मारल्या, पोलिसमनाला. उलट पोलिसमनने लोकांना समजून सांगितलं नाही हा एक विद्यार्थी आहे, तो मॅच जिंकलेला, त्यांची जे कॉलेज आहे ते मॅच जिंकलेलं आहे, तर गव्हर्नमेंटने आम्हाला सांगितलं आहे त्यांना काहीच करू नका. उलट त्यामुळे सोपी आता दुःखी झालेला आहे आणि त्याचं स्वप्नसुद्धा भंग झालेलं आहे. आता बघूया पुढे अजून तो काय प्लॅन करतो ते. पुढचा पॅसेज. In a cigar store, he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. पासून 31व्या पेजवर. They seemed to regard him as a king who could do nothing wrong. इथपर्यंत. सोपीला आता सिगार शॉप दिसला आहे, तिथं एक वेल ड्रेस माणूस, चांगल्या कपडे घातलेला माणूस सिगार पेटवित होता. त्याने सोबत आणलेली त्याची सिल्क अंब्रेला छत्री त्या शॉपच्या दरवाजाला टांगलेली होती. सोपी हा त्या दुकानात घुसला आणि त्याने त्याची अंब्रेला काय केली, ग्रॅब केली, पकडली आणि कसा निघून गेला आहे, साऊंटर्ड ऑफ, हळूवार निघून गेलेला आहे. सोपी आपली छत्री घेऊन जात आहे असे पाहून तो व्यक्ती हेस्टिली म्हणजे घाईघाईने त्याला फॉलो करतो. माय अम्ब्रेला, ही सेड स्टर्नली. तो म्हणतो ही माझी अम्ब्रेला आहे, माझी छत्री आहे. तो व्यक्ती सोपीला म्हणतो ही छत्री माझी आहे. असं म्हणत असताना सोपी स्नियर्ड करतो. स्नियर्ड म्हणजे काय, नाक मुरडतो. सोपी म्हणतो ओ इज इट, असं का. इथं ॲडिंग इन्सल्ट टू पेट्टी लार्सेन्सी म्हणजे काय, चोरी करून तर करून त्याचा अपमान करणे असा अर्थ. यावर सोपी म्हणतो वेल व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमन, आय टूक इट युअर अम्ब्रेला, व्हाय डोंट यू कॉल अ कॉप, देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. बरं मग तू पोलिसांना कॉल का करत नाही, मी तुझी छत्री घेतलेली आहे म्हणून, तिथं कॉर्नरला एक पोलीस उभा आहे. आता या उलट अम्ब्रेला ओनर जो आहे तो त्याची पावले हळूवार करतो आहे आणि तो म्हणतो वेल यू नो हाऊ दीज मिस्टेक्स ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला, आय होप यू विल एक्सक्यूज मी, आय पिक इट अप this morning in a restaurant, if you recognize it as yours, why I hope you will. तो म्हणतो मी पण सकाळी एका रेस्टॉरंटमधून ती घेतलेली होती, तू जर ती तुझी आहे असं ओळखतोय तर माझी मिस्टेक्स असावी. आता ती जर छत्री तुझी आहे तर मी तुझ्याकडनं काय अपेक्षा करू, असं म्हणून तो उलट माघार घेतो आहे. सोपी उलट रागाने, सॅव्हेजली. पुढच्या पेजवर बघा. सोपी म्हणतो की ऑफकोर्स इट्स माइन, हां आहे ती माझी, असं तो म्हणतो. थोडा त्याला राग आलेला आहे कारण हे जे मिशन होतं
इथे परत फेल जाणार होतं. इथे एक शब्द आलेला आहे सॅवेजली, म्हणजे संतापाने. सोफीचा हेतू होता की अमरेला चोरली म्हणून त्या छत्रीच्या मालकाने पोलिसांना बोलवून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करावं. पण इथेही तो अमरेला ओनर सरेंडर करतो. एकतर अमरेला ही त्या मालकाची नसावी किंवा त्या मालकाने ती चोरलेली असावी, त्या छत्रीवाल्याने ती चोरलेली असावी, असा इंटरप्रिटेशन आपण काढू शकतो. पुढचं पॅसेज. द एक्स अमरेला मॅन रिट्रीटेड म्हणजे माघारी परतला. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड in an opera clock across the street in front of a streetcar that was approaching 2 blocks away. तिथं एक ब्लॉन्ड होता. ब्लॉन्ड म्हणजे तुम्ही युरोपियन लोकांना बघितलं आहे, ते दिसायला गोरेपाण असतात, लालबुंद असतात, त्यांचे केस तपकिरी असतात, अशा लोकांना ब्लॉन्ड असे म्हणतात. आणि तिथे एक असा ब्लॉन्ड होता, एक व्यक्ती होता की ज्याने ओपेरा हा एक युरोपियन संगीताचा प्रकार आहे ज्यामध्ये आलाप घेतला जातो आणि क्लॉक म्हणजे कपडे. तिथे असलेला पोलिसमन एक टॉल असा ब्लॉन्ड की ज्याने ओपेरा क्लॉक घातलेला आहे, जो रस्त्यावर आहे आणि कार पकडत आहे, त्याला मदतीसाठी निघून गेलेला आहे. इथेही सोफीचं जे मिशन आहे ते अनसक्सेसफुल होत असते. संपूर्ण पाठामध्ये सोफीने 5 प्रयत्न केलेले असतात, परंतु एकाही प्रयत्नाला त्याला यश मिळालेलं नाही आहे. पुढे बघा. सोफी रस्त्याचे काम चालू असलेल्या खराब रस्त्याने पूर्वेकडे चालायला लागतो. त्याने रागाने ती छत्री हर्ल केलेली आहे. HURLED. हर्ल म्हणजे जोरात फेकलेली आहे. बघा, हा शब्द ऑन सेईंग प्लीज या पाठातसुद्धा आलेला आहे. त्याने ती छत्री कुठे फेकलेली आहे? मग त्या खराब रस्त्यावरच्या एका खड्ड्यामध्ये फेकलेली आहे. एक्सकॅव्हेशन म्हणजे खड्डा. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू वेअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. मग तो कुरबुर करायला लागला आहे. मटर्ड म्हणजे काय? बारीक शब्द बोलायला लागलेला आहे, कमी आवाजात बोलायला लागलेला आहे. कोणाविरुद्ध? की ज्यांनी हेल्मेट्स आणि क्लब्स हातात ठेवलेले आहे. असे कोण असतात? तर पोलीस असतात. पोलिसांविरुद्ध तो कुरबुर करायला लागला आहे. त्याला त्यांच्या क्लचेसमध्ये सापडायचं होतं. क्लचेस म्हणजे तावडीत सापडणे. पण एवढा उपद्व्याप करूनही तो राजा असल्यासारखं पोलीस त्याला सोडून देत असतात, त्याला काहीच करत नाही. त्यामुळे तो अजूनच संतापलेला आहे. त्याचा हेतूच साध्य होत नसतो. आता पुढचा पॅसेज बघूया. ॲट लेंथ सोफी रीच वन ऑफ द ॲव्हेन्यूज टू द ईस्ट व्हेअर द ग्लिटर अँड टर्मॉईल वॉज बट फेंड पासून शेवटपर्यंत. सर्व प्रयत्न फेल झाल्यावर सोफी आता घराकडे निघालेला आहे. पूर्वेकडे एका ॲव्हेन्यूवरून, रस्त्यावरून तो घराकडे चाललेला आहे. जात असताना त्याला काहीतरी चमकल्यासारखं व गडबड असल्यासारखं वाटलं. टर्मॉईल, थोडीशी गडबड असल्यासारखं वाटतं. मॅडिसन स्क्वेअर, ज्या ठिकाणी त्याचं घर आहे, तो बेंच आहे, तिकडे घरी जाण्याच्या उद्देशाने तो निघाला आहे. ज्या बेंचवर तो जिवंत राहिला आहे अशा त्या बेंचकडे तो निघालेला आहे. परंतु तो एका शांत कोपऱ्याकडे चालत आला आहे. सोफी तिथं शांत उभा राहिला आहे. तिथं एक विलक्षण, क्वेंट म्हणजे विलक्षण, हवेशीर व त्रिकोणी भिंत असलेली, रॅम्बलिंग म्हणजे हवेशीर, खेळती हवा असलेली, आणि गेबल्ड म्हणजे त्रिकोणी भिंत असलेली एक चर्च होती. त्या चर्चच्या खिडकीतून सॉफ्ट, मंद जांभळट असा लाईट प्रकाश येत होता. तिथं एक ऑर्गॅनिस्ट म्हणजे माउथ ऑर्गन वाजवणारा, सॅबॅथ अँथम म्हणजे ईश्वर चिंतनासाठी म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेला आपण सॅबॅथ अँथम असे म्हणतो. तर तो ऑर्गॅनिस्ट सॅबॅथ अँथमचे सूर वाजवित होता. लॉयटर्ड ओव्हर द कीज म्हणजे काय? ऑर्गेनवर बोटे फिरवत होता. स्वीट म्युझिक असं तो वाजवित होता. सोफीच्या कानावर हे धून पडते. तो लोखंडी तारांच्या कुंपणासमोर जागीच खिळला, थबकला. ट्रान्सफिक्स्ड म्हणजे थबकणे. कन्व्होल्युशन्स ऑफ द आयरन फेन्स, याचा अर्थ तारेचे कुंपण असलेली भिंत. पुढे बघा. चंद्र माथ्यावर आलेला होता आणि पूर्णाकृती होता. तो ब्राईट चमकत होता. रेडियंट म्हणजे चमकणे.
रस्त्यावर व्हेइकल्स म्हणजे काय, ट्रॅफिक कमी झालेली होती. पादचारी पेडेस्ट्रियन्स म्हणजे पादचारी पायी चालणारे सुद्धा कमी होते. त्या चर्चच्या परिसरात ईव्ज म्हणजे छताखाली स्पॅरोज चिमण्या चिवचिव करीत ट्विटर्ड झोपी गेलेल्या आहेत. कंट्री चर्च यार्ड म्हणजे काय, चर्चचा परिसर. त्या ऑर्गॅनिस्टने अँथमच्या वाजवलेल्या धूनमुळे सोपी हा त्या लोखंडी भिंतीजवळ सिमेंटेड झाला. तो खिळला, थांबून राहिला, कॉन्सन्ट्रेट झाला. सिमेंटेड म्हणजे काय, खिळला आहे, त्याचं मन एकदम कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. त्या म्युझिकमुळे त्याला त्याचे जुने दिवस आठवायला लागलेले आहेत. त्याचे मागचे दिवस खूप छान होते, ज्यात त्याची आई होती, आनंद होता, त्याच्या महत्त्वाकांक्षा होत्या, ध्येय होती, मित्र होती. इमॅक्युलेट थॉट्स व कॉलर्स हे सुद्धा होते. इमॅक्युलेट थॉट्स व कॉलर्स म्हणजे स्वच्छ व परिपूर्ण विचार व पांढरपोशी. कॉलर्स म्हणजे पांढरपोशी. एक स्टँडर्ड लाईफ होती. The conjunction of Sophie's receptive state of mind and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soul. सोफीच्या मनात येणाऱ्या त्याच्या जुन्या आठवणी व ओल्ड चर्च येथील संगीतमय शांत वातावरणामुळे एक मिलाप झालेला होता. कंजंक्शन म्हणजे मिलाप. त्यामुळे किंवा त्या म्युझिकमुळे त्याच्या आत्म्यामध्ये अचानक विलक्षण असा बदल झालेला आहे. तो विचार करतो की ह्या भयानक अशा अधपतन असलेल्या, अयोग्य इच्छा असलेल्या, मेलेल्या आशा असलेल्या व तुटलेल्या क्षमता असलेल्या वाईट गोष्टींच्या खोल खड्ड्यात तो येऊन पडलेला आहे. इथं काही शब्द आलेले आहेत, ते आपण व्यवस्थित बघूया. रिसेप्टिव्ह म्हणजे ग्रहण क्षमता, सोल म्हणजे आत्मा. अजून एक शब्द आहे बघा, टंबल्ड इनटू पिट, खोदलेल्या खड्ड्यात पडला. डिग्रेडेड म्हणजे अधपतनाचे. अनवर्दी म्हणजे अयोग्य, इम्प्रॉपर. रेक्ड फॅकल्टीज म्हणजे तुटलेल्या क्षमता. बेस मोटिव्ज म्हणजे अतिशय वाईट अशा गोष्टी. शेवटच्या पॅसेज बघूया आपण. या अचानक बदललेल्या स्ट्रेंज मूडमुळे त्याच्यामध्ये एक थ्रिलिंगली चेंज झालेला आहे. त्याच्या मनात एक स्ट्रॉंग इच्छा होती. इम्पल्स म्हणजे एक स्ट्रॉंग इच्छा होती. ही स्ट्रॉंग इच्छा, इम्पल्स आता असाध्य वस्तुस्थिती होऊ पाहत आहे. त्याला या चिखलातून बाहेर पडायचं होतं. एक वाक्य आहे, ही वूड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर अँड वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. त्याला पुन्हा एक चांगलं व्यक्ती बनायचं होतं. ज्या विचारामुळे अपप्रवृत्ती, इविल म्हणजे अपप्रवृत्ती, तो गुलाम झालेला होता. एन्स्लेव म्हणजे गुलाम होणे. त्यावर त्याला कॉन्क्विअर मिळवायचा होता. कॉन्क्विअर म्हणजे विजय. अजून तो तरुण होता, खूप वेळ होती. त्याला त्याची जुनी ध्येय, आकांक्षा ह्या रिसरेक्ट करायच्या होत्या. रिसरेक्ट म्हणजे पुनर्जीवित करायची होती. त्याचा पाठलाग तो आता करणार होता, तेही न अडखडता. फाल्टरिंग म्हणजे अडखडणे. परस्यू म्हणजे पाठलाग करणे. इथं एक वाक्य आहे, दोज सोलेम बट स्वीट ऑर्गन नोट्स हॅड सेट अप अ रिव्होल्युशन इन हिम. त्या गंभीर परंतु मधुर ऑर्गनच्या धूनमुळे त्याच्यामध्ये एक क्रांती घडून आलेली होती. सोलेम म्हणजे गंभीर, रिव्होल्युशन म्हणजे क्रांती. उद्या तो काम शोधण्यासाठी डाऊनटाऊन डिस्ट्रिक्टला जाणार होता. डाऊनटाऊन डिस्ट्रिक्ट हे त्या टाऊनमधलं एक महत्त्वाचं मार्केट प्लेस आहे. एका फर इम्पोर्टरने त्याला ड्रायव्हरचे काम ऑफर केलेले होते. आता तो त्याला भेटणार होता. कधीतरी त्या फर इम्पोर्टरने त्याला ड्रायव्हरचे काम ऑफर केलेले असेल, तो आता त्याला भेटणार होता. वाक्य आहे, ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. तो या जगात काहीतरी होणार होता. ही वूड डॅश डॅश डॅश. सोफी इतका छान व पॉझिटिव्हली विचार करीत असताना त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवलेला आहे. त्याने मागे वळून पाहिले तर एक निर्विकार चेहऱ्याचा पोलिसमॅन तिथे उभा होता. इम्पॅसिव्ह फेस म्हणजे निर्विकार चेहरा. त्या पोलिसमॅनने त्याला विचारलं,
व्हॉट आर यू डुईंग हिअर? तू इथं काय करतोय? सोफी उत्तरतो, नथिंग, काहीच नाही. चल मग माझ्यासोबत, तो पोलीसमन म्हणतो. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला कोर्टमध्ये हजर केलेलं आहे आणि मॅजिस्ट्रेटनी त्याला 3 महिन्यांची आयलँडवर त्या जेलवर जाण्याची, तिथं कैदमध्ये राहण्याची शिक्षा सुनावलेली आहे. अनएक्सपेक्टेड एंड झालेलं आहे स्टोरीचं. 5 वेळेस सोफीने पोलिसांच्या तावडीत सापडावं म्हणून छोटे छोटे गुन्हे केले होते. प्रत्येक वेळेस तो सुटला व एका प्रार्थनेच्या म्युझिकने त्याच्या मनात परिवर्तन झालं आहे, त्याचं हृदय परिवर्तन झालं आहे व पॉझिटिव्हली तो विचार करायला लागला आहे, नवीन जीवन जगण्यासाठी विचार करू लागलेला आहे. तर त्याला त्या आयलँडवर 3 महिन्याची अनएक्सपेक्टेडली शिक्षा झालेली आहे. एका डोळ्यात हसू तर एका डोळ्यात अश्रू. आपण अगोदरच म्हटलेलं होतं, ओ हेनरी याची स्टोरी जी आहे ही सुरुवातीला काहीतरी वेगळं सांगत असते आणि अनएक्सपेक्टेडली ती ट्विस्ट घेते, वळण घेते. हे असल्याच प्रकारचं वळण होतं. अशा प्रकारे आपण द कॉप अँड द अँथम ही स्टोरी बघितली. भेटूया नवीन स्टोरीसह, नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.